करायला गेली एक आणि झालं दुसरंच. तर ही ऑर्डर होती मला अंधेरीवरून आणि कस्टमर स्वतः येणार होती ते घ्यायला आणि त्याच्या मम्मीचा बर्थडे होता. तर त्यांनी मला बोललं की तुला जसं वाटेल तसं बनव. आणि ही जी डिझाईन होती ना ती मला कधीपासून ट्राय करायची होती, पण एवढी गरमी होती ना की त्याच्याने पूर्ण जी मी गनाश लावत होती ना वर, तर ती स्टेबलच नव्हती, रात्रीच ती मेल्ट होऊन खाली येत होती आणि त्याच्यामध्ये माझं नोझलच पूर्ण निघालं पूर्ण. आणि चॉकलेट एवढं मेल्ट होत होतं, लगेच मेल्ट होत होतं, समजतच नव्हतं. आणि मग ही मला डिझाईन नाही आवडली, कारण की मी जसं अप्लाय करत होते तसं ते मेल्ट होऊन खाली होतं. तर मी ते पूर्ण काढून रिमूव्ह केलं. व्हिपिंग क्रीम टाकल्या तर बघू होते का. जे चॉकलेट होतं त्याच्यामध्ये मी 20% क्रीम लावलं, जेणेकरून ती क्रीम एका जागी स्टेबल राहील. तो आहे डस्ट ट्रफल फ्लेवर. आता ह्याला समोरून बघितला ना तर एकदम छोटा, एकदम स्मॉल साईज आहे. तो कुणाला वाटणार पण नाही तो ½ kg, कारण की त्याच्यामध्ये गनाश जाते, प्युअर गनाश जाते, जे की व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेट पासून फक्त बनते आणि बाकी क्रीम बेस थोडा पण जात नाही. तर मी प्रत्येकाला ते सांगते, डस्ट ट्रफल ½ kg मध्ये खूप छोटा आहे, पण तो असं जर समोर बघितला ना तर असं वाटतं की तो बेंटो केक आहे. पण त्याची जर तुम्हाला ते मी लाईव्ह त्याच्यावरती वजन करून दाखवणार, तुम्ही बघा. कस्टमरने मला फीडबॅक दिला आहे, तर मी तो तुमच्याजवळ मी शेअर करते. आणि त्यांना खूप आवडला केक आणि हा केकचा फायनल लुक. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.